नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान असा मी घेऊन आलेला आहे. बघा, घरामध्ये नवरा बायकोंचे कशावरून तरी वाद होत असतात, तर प्रत्येकाच्याच घरी होत असतात. तर त्याबद्दलच आजचा मी छान असा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. नवरा बायकोने कसे वागावे, भांडणे कधीच होणार नाहीत. पहिला मुद्दा म्हणजे एकमेकांच्या मनात मान ठेवायला शिका. नवरा बायकोंच्या नात्यात भांडणं सर्वात मोठं कारण म्हणजे एकमेकांच्या मनाची किंमत न करणे. नवऱ्याला वाटतं मी बाहेर मेहनत करतो म्हणून माझं सगळं ऐकलं पाहिजे, तर बायकोला वाटतं मी घर सांभाळते म्हणून माझं ऐकलं पाहिजे. इथंच त्या दोघांची टक्कर सुरू होते. दोघांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, घर चालतं हे दोघांच्या प्रयत्नामुळे. बायको बोलत असताना मध्येच बोलणं टाळणे, तिच्या भावना फिटाळून लावणं, हसण्यावर नेणं हे तिच्या मनाला खोल दुखावतं. तसेच नवऱ्याच्या अडचणी ऐकून न घेता लगेच टोमणं मारणं, तुला काय काम आहे असं म्हणणं, हे नवऱ्याच्या आत्मसन्मानावर घाव घातलं जातं. जेव्हा दोघेही एकमेकाच्या बोलण्याला पूर्ण लक्ष न देता मध्येच न तोडता ऐकता समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा अर्धी भांडणं आपोआप थांबतात. मनाचा मान ठेवला तर शब्द कडू होत नाहीत आणि शब्द गोड राहिलं तर भांडणं टिकत नाहीत. दुसरा मुद्दा, रागाच्या भरात बोलणं थांबवा. राग हा नवरा बायकोच्या नात्याला सर्वात मोठा शत्रू आहे. राग आला की माणूस विचार न करता बोलतो आणि ते शब्द नंतर आयुष्यभर मनामध्ये राहतात. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द महिन्यामधल्या वर्षामधल्या जवळीकता संपून टाकते. म्हणूनच राग आला की लगेच उत्तर देण्याऐवजी शांत राहायला शिका. काही वेळा गप्प बसणं हे कमजोरी नाही तर शहाणपण आहे. बायकोच्या रागात नवऱ्याला लगेच उत्तर नाही दिलं पाहिजे तर चांगलं आहे. नवऱ्याने रागात असलेल्या बायकोवर आवाज चढवला नाही तर परिस्थिती बिघडत नाही. राग उतरल्यानंतर जे बोललं जातं ते स्पष्ट, समजूतदार आणि उपाय देणारं असतं. रोज रागाने बोलणे सवय बनली की नात्यामधली आदर संपतो, तिथे प्रेम टिकतही नाही. म्हणून भांडणं टाळायचं असेल तर रागावर नियंत्रण ठेवणे हे दोघांचेही कर्तव्य आहे. मुद्दा तिसऱ्या माणसाला मध्ये येऊ देऊ नका. नवरा बायकोचं भांडण जेव्हा तिसऱ्या माणसापर्यंत जातं तेव्हा ते भांडण राहत नाही तर युद्ध बनतं. आई, वडील, भावंड, नातेवाईक, शेजारी, मित्र यांना सगळं सांगितलं की प्रत्येकजण आपापली बाजू घेऊन आग आणखी पेटवतो. बायकोनी माहेरी सगळं सांगितलं तर दोघेही परत आल्यावर आधीच मनात विष पेरलेलं असतं. मग छोट्यातला छोटा विषयसुद्धा मोठा वाटतो. नवरा बायकोचं नातं हे दोन जणांमध्येच असतं, सगळ्या जगाचं नसतं. प्रश्न असेल तर दोघांनी बसून बोलणं, समजून घेणं, उपाय काढणं गरजेचं आहे. तिसरा माणूस मध्ये आला की गैरसमज वाढतात. त्यासाठी एकमेकांसाठी वेळ काढला, मन मोकळेपणे बोललं झालं तर नातं मजबूत होतं. वेळ दिला की प्रेम टिकतं आणि प्रेम टिकल्यावर भांडणाला जागा राहत नाही. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.